मला आजपासून आपण कोणावरही डबल उपकार करणं सोडून दिलंय. कारण ज्यांना ज्यांना आपण चांगलं सांगितलंय ना, आपण ज्यांना ज्यांना चांगलं सांगितलंय त्याचा उलटून फळ आपल्यालाच मिळालंय. चांगलं सांगितलं घे फळ, चांगलं सांगितलं घे फळ. आता सकाळचीच गोष्ट ऐका. पोस्टमॅन आमचाच पत्ता विचारत होता, तर मी त्याच्याकडून पत्र घेतलं आणि तेव्हा मला जाणवलं की तू याला पत्र वाटतोय. तर बाबांनी साठवलेल्या जुन्या पत्रांचा गट्टा मी त्याला वाटायला सांगितला. आता यात तरी माझं काही चुकलं का? तुम्हीच सांगा, काही चुकलं का? तुम्हाला सांगतो, त्या पोस्टमॅनने पूर्ण गठ्ठा माझ्या तोंडावरती फेकून मारला. ते बाहेरचे असे तर घरचे काय त्यांच्यासारखेच. दिवाळीला 500 रुपयाचे फटाके घेतले, एक धड वाजल्या नाही बाय. मामाच्या सिगरेटीमध्ये मी बरोबर एक फटाका फिट केला, कारण मामाचे पोरं मला फसका फटाका असे चिडवत होते. शेवटी माझा पण फटाका फुटला. सिगरेटचा एक झुरका. सिगरेटच्या दुसऱ्या झुरक्यामध्येच तो फटाका फुटला किंवा मामाच्या तोंडावर. मामाचं तोंड मस्त काळं झालं, त्याने माझं बी तोंड काळं केलं. माझ्या दादाचं लग्न होतं, तर नेहमी सारखी लग्नामध्ये वरात इथं फटाके फोडण्याची जबाबदारी माझ्यावर होती. 2-3 बॉक्स फटाके फोडून झाले, काढापिटीत संपली. फक्त 2 बॉक्स ॲटम बॉम्बचे उरलेले होते बाय, 2 बॉक्स. तर दादा वहिनीच्या होमाभोवती 7 फेऱ्या चालू असताना मी ते दोघं बॉक्स होमात टाकले. माझ्यामुळे कसली आतिषबाजी झाली होमाची तुम्हाला सांगतो. हटके आतिषबाजी झाली एकदम. मस्त मांडव सजला, ला 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 ला. भटजींचं धोतर पेटलाय. बाबांनी मला लगावली. तेव्हापासून मी चांगलं बंद केलंय. का? कारण तेव्हापासून बाबांनी मला ज्या ज्या लग्नामध्ये नेलंय ना, त्या त्या लग्नामध्ये कुत्र्यासारखी साखळी बांधून मला घेऊन समोरच्या हॉस्पिटल मधला वॉर्ड बॉय आजारी होता म्हणून मदतीला आपण गेलो. डॉक्टर बाहेर गेलेले होते. डॉक्टर बाहेर गेलेले होते, तर एका बाईला मूल झालं. तर मी समोरच्या फळावर लिहिलं, आज जन्माला आलेलं मूल एक. काळवेने त्या बाईला अजून एक मूल झालं. त्या एका बाजूला मी अजून एक लिहिला. आणि डॉक्टर येऊन बघतात तर काय, आज जन्माला आलेली मुले 11. त्यांनी अशी लगावले आणि म्हटले, अरे कार्टी आहे, किती वेळा सांगितलंय तुला, किती वेळा सांगितलंय की ते कुत्र्यांची डिलिव्हरी करायची नाही म्हणून.